हॅलो किड्स, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल. स्मार्ट लर्निंग चॅनल या तुमच्या आवडत्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. स्मार्ट लर्निंग चॅनल हा मराठी चॅनल आहे. यावरती आपण सर्व सब्जेक्ट मराठीमधून शिकवतो, तेही अगदी सोप्या पद्धतीने. इंग्लिश ग्रामरच्या सेशनमधील आजचा आपला टॉपिक आहे ॲडजेक्टिव्ह. या अगोदरचे जे टॉपिक्स आहेत जसं की नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब याचे व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. आणि हो, स्किप न करता व्हिडिओ पाहायचे आहेत, यामुळे काय होईल तुमचे ते कन्सेप्ट क्लिअर होतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ॲडजेक्टिव्ह. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय ॲडजेक्टिव्ह, काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड हाऊ टू आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्सेस. म्हणजेच ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, ॲडजेक्टिव्हचे प्रकार आणि सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह कसे आयडेंटिफाय करायचे ते आपण पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. तर फर्स्टली पाहूया ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन. ॲन ॲडजेक्टिव्ह इज अ डिस्क्रायबिंग वर्ड. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे. सो इट टेल्स यू मोर अबाउट अ नाऊन ऑर अ प्रोनाऊन. तो कशाबद्दल माहिती सांगतो, नाऊनबद्दल आणि प्रोनाऊनबद्दल, नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणजेच नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर एक्झाम्पल पाहूया आपण. द कॅट इज अ बिग. मांजर कसं आहे, मोठं आहे. यामध्ये कॅट हे काय झालं, नाऊन झालं. नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. कुठल्या वर्डने विशेष माहिती सांगितलेली आहे कॅटबद्दल, बिग. मांजर कसं आहे, मोठं आहे. सो बिग इज अ ॲडजेक्टिव्ह. द बिग कॅट इज हंग्री. जे मोठं मांजर आहे ते काय झालेलं आहे, त्याला भूक लागलेली आहे, भुकेलेलं आहे ते मांजर. सो यामध्ये बिग आणि हंग्री हे काय झालं, विशेषण झालं. ओके. सीता इज अ ब्युटिफुल गर्ल. यामध्ये नाऊन काय आहे, सीता. ओके. सीता हे काय झालं, प्रॉपर नाऊन झालं. आणि गर्ल हे काय झालं, कॉमन नाऊन झालं. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण. म्हणजे नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. आता हे पाहिलं आपण. आता आपण पाहणार आहोत काइंड ऑफ ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच ॲडजेक्टिव्हचे प्रकार. हे प्रकार तुम्ही व्यवस्थित पाहायचे आहेत. यामुळे काय होईल, सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह कशा प्रकारे येतं हे आपल्याला समजेल. सर वन बाय वन आपण हे काइंड्स पाहणार आहोत. चला तर मग फर्स्ट आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ओके. त्याला म्हणतात गुणवाचक विशेषण. ज्या विशेषणाच्या सहाय्याने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुणधर्म सांगितला जातो त्यांना ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असे म्हणतात. तर गुणवाचक विशेषण म्हणजेच काहीतरी नामाचा काहीतरी गुण सांगितला जातो, गुणधर्म सांगितला जातो, त्यांना काय म्हणतात, त्या विशेषणांना ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असे म्हणतात. त्याचे एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे अ काइंड बॉय. अ काइंड बॉय. इथं बॉय काय आहे, नाऊन आहे. तर नाऊनबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. सो काइंड इज अ ॲडजेक्टिव्ह. अ व्हाईट चॉक. चॉक आहे, नाऊन. सो चॉकबद्दल चॉकचा गुणधर्म सांगितलेला आहे इथं, व्हाईट. चॉक कसा आहे, व्हाईट आहे. सो व्हाईट इज अ अल्सो ॲडजेक्टिव्ह. अ रेड फ्लॉवर. फ्लॉवर कसं आहे, रेड. सो रेड इज अ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे फ्लॉवरची क्वालिटी त्यानं सांगितलेली आहे, गुणधर्म सांगितलेला आहे. सो रेड इज अ ॲडजेक्टिव्ह. अ ब्रेव्ह सोल्जर. सोल्जर कसा आहे, ब्रेव्ह. सो इट इज अल्सो ॲडजेक्टिव्ह. सेकंड काइंड आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, संख्यावाचक विशेषण. तर आता हे संख्यावाचक विशेषण म्हणजे काय, नामाची
नामाचं वर्णन करण्यासाठी एखादी जी संख्या वापरली जाते, ओके, त्यांना आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ज्या शब्दांच्या साहाय्याने नामाची संख्या दाखवली जाते त्यास ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर असे म्हणतात. म्हणजेच नामाला दर्शवण्यासाठी एखादी संख्या यूज केली जाते, ओके. ही विशेषणे गणवाचक, क्रमवाचक किंवा आवृत्तीवाचक असतात. जसं की एक्झाम्पल पाहूया. 10 पेन्स. पेन किती आहेत? 10. यामध्ये 10 आहे ॲडजेक्टिव्ह, ओके. यामध्ये नाऊन आहे पेन्स. पेनला दर्शवणारा ॲडजेक्टिव्ह 10. सो इट इज ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. 100 पीपल. पीपल इट इज नाऊन. सो 100 पीपल. किती पीपल आहेत? 100. सो 100 इज also adjective of number. First day. This is my first day. So first it is a adjective. Single person. यामध्ये single is a adjective. तो थर्ड काइंड आहे प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. विशेष विशेषण. विशेष नामापासून तयार झालेल्या विशेषणांना प्रॉपर ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. म्हणजे जे प्रॉपर नाऊन आहेत त्यांना दर्शवणाऱ्या विशेषणाला आपण काय म्हणतो, प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. जे हे प्रॉपर ॲडजेक्टिव्ह कसे असतात, कॅपिटलाइज असतात. हे सेंटेन्समध्ये कुठे जरी आले तरी हे कॅपिटल लेटरने स्टार्ट होतात. सो इट इज इझी टू आयडेंटिफाय. एक्झाम्पल पाहूया. पाकिस्तानी सोल्जर. सोल्जर कुठले आहेत? पाकिस्तानी. सो पाकिस्तानी इट इज ॲडजेक्टिव्ह, प्रॉपर ॲडजेक्टिव्ह, ओके. हे प्रॉपर ॲडजेक्टिव्ह आहे. इंडियन पोलीस. इंडिया. इंडिया इज अ प्रॉपर नाऊन. सो इंडियन पोलीस. यामध्ये इंडियन पोलीस कुठले आहेत? इंडियाचे आहेत. म्हणजेच पोलिसांना दर्शवलेलं आहे इंडियन. सो इट इज इंडियन इज अ प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. चायनीज फूड. फूड कुठले आहेत? चायनाचे आहेत. सो चायनीज इज अ प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. इटालियन पर्सन. सो इटालियन इज प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. फोर्थ पॉईंट आहे आपला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, दर्शक विशेषण. हे काय आहे ते पाहूया. दीज, दॅट, दीज, दोज या दर्शक सर्वनामाचा वापर एखाद्या नामाचे वर्णन करण्यासाठी केलेला असेल तर त्यास डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. इन शॉर्ट, जर आपल्याला एखाद्या नामाचं वर्णन करायचं आहे तेव्हा आपण तिथे दर्शक सर्वनामाचा वापर जर केलेला असेल तर ते झाले आपले डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. एक्झाम्पल पाहूया. दिस मॅन इज अ टॉल. तो माणूस उंच आहे. तर यामध्ये काय झालं? दिस हे झालं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, ओके. दॅट लॉयन वॉज स्केरी. तो सिंह भीतीदायक होता, ओके. तर यामध्ये दॅट, तो, ह्या लॉयनला कुणी दर्शवलेलं आहे? या दर्शक सर्वनामाने दर्शवलेला आहे. सो इथे झाला हा काय झाला? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं दीज बर्ड्स. ते पक्षी. तर यामध्ये बर्ड्स झाले नाऊन. नाऊनला कुणी दर्शवलेलं आहे? दीज या डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनने दर्शवलेलं आहे. सो इट इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. दोज पीपल. पीपल हे झालं नाऊन. सो दोज हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. फिफ्थ पॉईंट पाहणार आहोत आपण इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हचा पाचवा प्रकार आहे इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, प्रश्नार्थक विशेषण. वॉट, विच, हुज ही प्रश्नार्थक सर्वनामे जेव्हा एखाद्या नामाचं वर्णन करत असतील तर त्यांना इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. यामध्ये जी आपली प्रश्नार्थक सर्वनामे आहेत वॉट, विच, हुज ही जेव्हा एखाद्या नामाचं वर्णन करतात तेव्हा ती झाली आपली इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर एक्झाम्पल पाहूया. विच बुक डू यू लाईक मोस्ट. तुला यातील कुठलं पुस्तक जास्त आवडलेलं आहे? तर बुक या सेंटेन्समध्ये बुक काय झालं? नाऊन. तर या नाऊनबद्दल या विचने काय केलेलं आहे?
वर्णन केलेलं आहे. कुठलं बुक जास्त आवडलेलं आहे. सो विच काय झालं इथं, इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. हुज कार दिस इज, ही कार कोणाची आहे, तर यामध्ये कार झालं नाऊन. सो हुज हे काय झालं, इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. 6 पॉईंट आहे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, दॅट मीन्स स्वामित्वदर्शक विशेषण. यालाच आपण कसले विशेषण म्हणतो, सेल्फ ॲडजेक्टिव्ह. जे सेल्फ ॲडजेक्टिव्ह जसं की माय, आवर, युअर, हीज, हर, इट्स, देअर ही सर्व नामे त्यांच्या पुढे आलेल्या नामावर हक्क दाखवित असतील तर त्यांना पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. जी आपली सेल्फ प्रोनाउन आहेत जसं की माय, आवर, युअर, हीज, हर ही जी सर्व नामे आहेत, ही सर्व नामे जेव्हा नामावर हक्क दाखवत असतील, तेव्हा ती काय म्हणून यूज होतात, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज होतात. एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल. माय पेन, माझा पेन. पेन हे काय झालं, नाऊन झालं. या नाऊनवरती कुणी हक्क दाखवलेला आहे, मी, म्हणजे सो माय हे काय झालं आपलं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. हर मदर, मदर काय झालं, नाऊन झालं इथे. कोणाची आई आहे, हर मदर, तिची आई. सो हर काय झालं हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. इट्स बॉडी, यामध्ये इट्स काय झालं हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. ओके. 7 टाईप आहे इम्फॅसिजिक ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच परिणामदर्शक विशेषण. परिणाम दर्शवण्यासाठी नामापूर्वी वापरलेल्या ओन, व्हेरी यांसारख्या शब्दांना इम्फॅसिजिक ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. म्हणजेच जे ओन, व्हेरी हे शब्द नामापूर्वी येतात, ओके, आणि ते काय दर्शवतात, परिणाम दर्शवतात, तर त्यांना काय म्हणतात, इम्फॅसिजिक ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. एक्झाम्पल पाहूया. धिस इज माय ओन कार, ही माझी स्वतःची कार आहे. तर यामध्ये काय झालं, कार हे झालं नाऊन. ओके, नाऊन, पण नाऊन आहे कार. सो कार कोणाची आहे, माय ओन कार, ओन. सो ओन इज इम्फॅसिजिक ॲडजेक्टिव्ह. धिस इज अ व्हेरी फाईन बुक, ही खूप छान पुस्तक आहे. सो यामध्ये व्हेरी हे काय झालं, इम्फॅसिजिक ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट टाईप आहे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच विभाजक विशेषण. 2 किंवा अधिक व्यक्ती किंवा वस्तूंचा स्वतंत्र या अर्थाने उल्लेख करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेषणांना डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. आता इथं पहा, 2 वस्तू आहेत किंवा 2पेक्षा जास्त वस्तू, व्यक्ती आहेत, त्यातील एका म्हणजे एक वस्तू किंवा एक व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी आपण जे विशेषण वापरतो त्यांना डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. एक्झाम्पल पाहूया. ईच बॉय इज क्लेवर. आता इथं प्रत्येक मुलगा म्हणजे जी सर्व मुलं आहेत त्यातील एक मुलगा, ईच प्रत्येक मुलगा काय आहे, हुशार आहे. एव्हरी गर्ल इज काइंड, सर्व मुलींमधील एव्हरी प्रत्येक मुलगी ही काय आहे, काइंड आहे. सो इथे ईच हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह अँड एव्हरी हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट पाहूया. इनफायनाईट ॲडजेक्टिव्ह, अनिश्चित विशेषण. आता अनिश्चित विशेषण म्हणजे काय, जे निश्चित नाही असं अनिश्चित. ओके, अनिश्चित सर्वनामे जर नामाचं वर्णन करत असतील तर त्यांना इनडेफिनाईट ॲडजेक्टिव्ह म्हणतात. जे अनिश्चित सर्वनामं आहेत जसं की ऑल, फ्यू, सम, ऑदर ही जी अनिश्चित सर्वनामे आहेत, ही सर्वनामे जेव्हा नामाचं वर्णन करत असतील सेंटेन्समध्ये तर ती काय म्हणून यूज होतात, इनफायनाईट ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज होतात. जसं की एक्झाम्पल पाहूया. ऑल बॉयज आर क्लेवर, सर्व मुलं कशी आहेत, हुशार आहेत. यामध्ये आपण पर्टिक्युलर सांगू शकतो का, नाही. सो ऑल बॉयज आर क्लेवर. सो इथे ऑल हा काय झाला, इनफायनाईट ॲडजेक्टिव्ह. सम गर्ल्स कम हिअर, काही मुली इकडे या. यामध्ये आपण पर्टिक्युलर सांगतो का कुणाला इकडे ये म्हणून, तर नाही. सम गर्ल्स कम हिअर,
यामध्ये सम काय झाला, इनफायनाईट ॲडजेक्टिव्ह झाला. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलेलं आहे, तर ॲडजेक्टिव्हचे वेगवेगळे प्रकार, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह कसा आयडेंटिफाय करायचा, हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज अनेकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. असंच आपल्या चॅनलला भरभरून लाईक करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.